मुंबई में शिवसेना उद्धव ठाकरे गुट के सांसद संजय राउत ने प्रेस कॉन्फ्रेंस में भाजपा नेताओं, महाराष्ट्र सरकार और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर तीखा हमला बोला। उन्होंने बबन लोनीकर के बयान पर तंज कसते हुए कहा कि अगर महाराष्ट्र का जन्म मोदी के कारण हुआ है तो फिर पहलगाम में हुए आतंकी हमले और शहीद जवानों की मौत के लिए भी मोदी को जिम्मेदार मान लेना चाहिए। त्यांनी मोदी मंत्राचा जप केला पाहिजे, त्याने अमित शाह मंत्राचा जप केला पाहिजे। अमित शहाने त्यांची शिवसेना बिदागीत दिलेली आहे, ती बिदागी ते सांभाळण्याचा प्रयत्न करतात, पण शिवसेनेच्या विचारांचा जो वारसा आहे तो त्यांना अजिबात पेलवणार आहे। आणीबाणीला माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला शिस्त लावण्यासाठी पाठिंबा दिला। आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींच्या 20 कलमी कार्यक्रमाला सुद्धा शिवसेना प्रमुखांनी पाठिंबा दिला। एकनाथ शिंदेना काही माहित नाही, ते बरळत आहेत। आम्ही होतो ना, आम्हाला माहिती आहे, जर त्यांना काय धडे हवे असतील आणीबाणीत बाळासाहेबांची भूमिका काय होती तर त्यांचा क्लास घ्यायला आम्ही तयार आहोत। मी स्वतः तयार आहे। माझा एक शिदोरी अंकात एक काँग्रेसचा लेख प्रसिद्ध झाला, तो त्यांनी वाचावा। आणीबाणी काय होती, आणीबाणी सदृश्य परिस्थिती ज्यांनी निर्माण केली या महाराष्ट्र देशामध्ये, अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ते आज दिल्लीत आणि महाराष्ट्रात सत्तेमध्ये आहे की ह्यांच्यामुळे इंदिराजींना आणीबाणी लावावी लागली। एक बहुमतातलं सरकार इंदिरा गांधींचं ते पाडण्यासाठी हे 40-50 खासदार विरोधी पक्षाचे, तर आजचे सुद्धा लोक आहेत, हे परकीय शक्तींच्या मदतीनं इथे ज्या कारवाया करत होते त्यासाठी इंदिरा गांधींना अंतर्गत सुरक्षेसाठी आणीबाणी लावावी लागली। हे अराजकवादी लोक होते आणि एकनाथ शिंदे आज त्यांच्याबरोबरच आहे। तेव्हाही त्यांचं काम पक्ष फोडणं, अस्थिरता निर्माण करणं, पैशाच्या ताकदीवरती दादागिरी करणं, हे तेव्हाही यांना परकीय पैसे मिळत होते, आताही मिळतात। आणि त्यांचे एक हस्तक म्हणून एकनाथ शिंदे काम करतात। व एका कारखान्याचे चेअरमन राज्याचे अर्थमंत्री आणि डेप्युटी सीएम बनतात, ही ऐतिहासिक गोष्ट आहे। शरद पवारांच्या पॅनलचा पराभव केला बघा की शरद पवारांचा पॅनलचा पराभव किंवा जे तावरे आहेत त्यांच्या पॅनलचा पराभव, 500 कोटी रुपयाचं आमिष दाखवलं बागदार खान। हे 500 कोटी रुपये अजित पवार आपल्या खिशातले देत आहेत नाही ना, हे 500 कोटी रुपये तुम्ही सरकारच्या तिजोरीतूनच देणार आहात ना। बाकी इतर सर्व प्रकल्प तुम्ही रोखून ठेवलेले आहात, पैसे नाही, राज्यावर कर्जाचा भार वाढतोय, पण आपल्या एका गावातल्या कारखान्यासाठी ते 500 कोटी रुपये द्यायला तयार आहेत। यालाच साध्या सोप्या भाषेमध्ये सरकारी पैशाचा अपव्यय आणि भ्रष्टाचार म्हणतात। म्हणजे इंटरेस्टिंग वाक्य आहे, पूर्वीच्या मराठी साहित्यामध्ये वि स खांडेकर, नासी फडके, नास इनामदार, श्रीनाथ पेंडसे असे जे सगळे लेखक होते, त्याच्यामध्ये असे खूप अलंकारयुक्त वाक्य आणि भाषा होते। आणि भास्कर जाधव चांगले वाचक आहेत, त्याच्यामुळे त्यांची भाषा जी आहे ती अत्यंत वैभवशाली भाषा आहे। उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेकांना स्थान मिळालं नाही, सुनील राऊतांना मिळालं नाही, त्यांचा हक्क होता, म्हणून आम्ही रडत बसलो का? नाही, ठीक आहे, पक्षाची भूमिका आहे। सरकार आणण्यासाठी माझं योगदान होतं आमच्या कुटुंबाचं, पण सुनील राऊतांना मंत्रिमंडळात नाही घेतलं। मोजक्या जागा असतात, 3 पक्षाचं सरकार होतं, आपण समजून घेतलं पाहिजे। आमच्यापेक्षा विद्वान लोक मंत्रिमंडळात गेले, ते सोडून गेले। चाणाक्ष, हुशार, तडफदार असे लोक होते खूप, त्यांना घेण्याचा पक्षाने निर्णय केला। आम्ही त्या निर्णयात सहभागी होतो सगळे। माझ्याकडे याविषयी चांगली माहिती आहे खरं म्हणजे।